सो गाइज आता आपला नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करतोय, त्याच्यामध्ये आपण दोन डेफिनेशन बघतोय. एक असणार आहे सरफेस टेन्शन आणि दुसरी असणार आहे ती सरफेस एनर्जी. पहिलं आपण सरफेस टेन्शनकडे जाऊया आणि मग आपण सरफेस एनर्जी बघूया. सरफेस टेन्शनची डेफिनेशन बघायच्या अगोदर पहिले कॉन्सेप्ट काय आहे ती बघा. सो आपण काय केलंय, एक कंटेनर घेतलाय, ओके, और वेसल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण लिक्विड पोर केलंय. मोस्टली लिक्विड आपण काय घेतोय, वॉटर घेतोय आणि त्याचा वरचा जो सरफेस असेल, टॉप सरफेस, तो काय असेल, फ्री असणार आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड असणार आहे. आणि त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विड आपण दोन पॉइंट्स कन्सिडर केलेत. एक असेल पॉइंट ए, दुसरा असेल पॉइंट बी, आणि त्याच्यामध्ये आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. त्या लाईनची लेंथ किती आहे, कॅपिटल एल, आणि त्या लाईनवरती ऍक्ट होणारा आपण टँजेन्शियल फोर्स घेतो. तर टँजेन्शियल फोर्स नक्की काय, तर हीच डायग्राम आपण साईड बेसने बघितली, साईडने बघितलं आपल्याला डायग्राम अशी दिसेल. आणि जर तो कुठलाही पॉईंट दिसेल, आयदर ए पॉईंट और बी पॉईंट, तो जो फोर्स आहे, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन, तो सरफेसला बघा टँजंट आहे, तो टच करतोय ना, जी सर्कलला टच करून जाते लाईन, त्याला आपण काय होतो, टँजंट. सो इथे ऑफकोर्स तो फोर्स कसा आहे, टँजेन्शियल फोर्स आहे. सो मग आता डेफिनेशन त्याची कशी केली आहे बघा. द टँजेन्शियल फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड ऑफ एन इमॅजिन लाईन ड्रॉन ऑन अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज अ सरफेस टेन्शन. तर सिंपल त्याचं मिनिंग आहे, एक फ्री सरफेस ऑफ लिक्विड घेतलंय, त्याच्यावरती आपण एक इमॅजिन लाईन ड्रॉ केली, क्लिअर आहे, आणि त्याच्यावरती एक टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतोय बोथ साईडला. इकडे पण तोच फोर्स आहे, इकडे पण तोच फोर्स आहे, पर युनिट लेंथ. त्याला आपण काय डिफाइन करतोय, तर सरफेस टेन्शन. आणि सरफेस टेन्शनचा सिम्बॉल आहे कॅपिटल टी, अँड देयरफॉर इट इज गिव्हन बाय कॅपिटल टी इज इक्वल्स टू कॅपिटल एफ अपॉन कॅपिटल एल. तो एफ म्हणजेच काय, तर टँजेन्शियल फोर्स, आणि एल काय, तर त्याची त्या इमॅजिन जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्याची ती लेंथ असणार आहे, दॅट इज कॅपिटल एल. आता सिम्पल आहे, जर युनिट क्वांटिटी मिळाली आहे नवीन, तर जसं युनिट काढतो आपण, सो आपल्याला त्याचं युनिट काय मिळालं, त्याचं युनिट इज न्यूटन पर मीटर और जूल पर मीटर स्क्वेअर. हे त्याचं दुसरे युनिट एसआय युनिट आहे. एक कुठलंही चालेल, न्यूटन पर मीटर चालेल, आणि न्यूटन फोर्स युनिट आहे आणि लेंथ कोणाचं युनिट आहे, मीटरचं आहे. सो त्यालाच आपण नंतर अदर कन्वर्ट करू शकतो जूल पर मीटर स्क्वेअर मध्ये, कारण आपल्याला फोर्सचाच फॉर्म्युला आपल्याला काय मिळणार आहे, तर जूल पर मीटर मिळेल, आणि म्हणून त्याला आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे, आणि ऑलरेडी मीटर खाली आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळेल, जूल पर मीटर स्क्वेअर मिळेल. त्यानंतर त्याचे डायमेन्शन्स आहेत L0, M1 आणि T⁻². फोर्सचे डायमेन्शन्स आहेत डिवायडेड बाय लेंथचे डायमेन्शन्स. सो L⁻1 कॅन्सल झालाय, L⁻1 कॅन्सल झालाय, राहिलाय M⁻1 अँड T⁻². ओके, सो ही होती डेफिनेशन सरफेस टेन्शनची. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे सरफेस एनर्जी. आता सरफेस एनर्जी कडे जायच्या अगोदर एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया, आणि मग आपण सरफेस एनर्जीकडे जाऊया. बघा, सिम्पली तुम्हाला एक रबर बँड दिलाय, ओके, हातामध्ये, आणि तुम्हाला सांगितलंय की त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर करायची आहे. तर सिम्पली एनर्जी कशी स्टोअर करणार, तुम्ही त्याला काय करणार आहात, स्ट्रेच करणार आहात, राईट. सो एनर्जी स्टोअर केली आहे, ही कशी एनर्जी स्टोअर केली, तर तुम्ही वर्क केलेलं आहे, ओके. सो आता ही वर्क केलंय आणि ती एनर्जी स्टोअर केली. सो स्टोअर्ड एनर्जी आहे, म्हणजेच ती काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी, कारण कुठल्याही स्टोअर्ड एनर्जीला आपण काय बोलतो, पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. मग आता हे वर्क कसं केलं, तर आपण फोर्सच्या डायरेक्शनला केलं किंवा फोर्सच्या अगेन्स्ट केलेलं, ओके. म्हणजे कसं, तर सिम्पली रबर बँड स्ट्रेच केलाय, स्ट्रेच करताना ऑफकोर्स मला फोर्स अप्लाय करायला लागला, त्याशिवाय ऑफकोर्स तो स्ट्रेच होणार नाहीये. सो त्याला रबर बँडला आपण डिस्प्लेस करतोय, किंवा त्याच्यातले मॉलिक्युल्स ते डिस्प्लेस करतोय, आयदर टुवर्ड्स डायरेक्शन ऑफ फोर्स, और जसा आपण फोर्स अप्लाय करतोय त्या रबर बँडमध्ये इंटरनल इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स जनरेट होत आहेत, की जे अपोजिट डायरेक्शनला आहेत, त्याला ओरिजिनल पोझिशनला आणायला बघतायत. म्हणजे आयदर तुम्ही त्या इंटरनल इलास्टिक रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्टला स्ट्रेच करताय, और तुम्ही ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करताय त्या डायरेक्शनला तुम्ही त्याला स्ट्रेच करताय. आपल्याला तुम्ही कुठल्या डायरेक्शनला कन्सिडर करा. म्हणजे इथे वर्क कधी होईल, ज्या वेळेला आपण आयदर फोर्सच्या अगेन्स्ट किंवा फोर्सच्या डायरेक्शनला बॉडीला डिस्प्लेस करणार, तेव्हा काय होईल, वर्क डन त्याच्यामध्ये कम्प्लीट होणार आहे. मग आता इथे पण डिफाइन करताना वर्क डनचीच कॉन्सेप्ट घेतली. आता ते वर्क डन आता झिरो कधी असेल, जर फोर्सच एक्सपिरियन्स होत असेल तर वर्क डन काय असणार आहे, झिरो असेल. मग आता जेव्हा आपण सरफेस टेन्शन बद्दल बोलतो किंवा लिक्विड बद्दल बोलतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो तो म्हणजे काय असणार आहे, सरफेस फिल्म. कारण सरफेस फिल्मच्या खाली जे कुठले मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरचा नेट रिझल्टंट फोर्स काय आहे, झिरो आहे. मग कोणावरचा फोर्स झिरो नाहीये, तर जे मॉलिक्युल्स सरफेस फिल्म मध्ये आहेत आणि फ्री सरफेसला आहेत त्यांच्यावरती एक नेट कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होतोय, अनबॅलन्स फोर्स, आणि तो पण कसा आहे, इनसाइड द लिक्विड.
मग आता मॉलिक्युल्स आतमध्ये फेकले जात आहेत ना, खेचले जात आहेत आतमध्ये, राईट. मग आता जे मॉलिक्युल्स खाली आहेत आतमध्ये, म्हणजे फ्री सरफेस फिल्मच्या खाली आहेत, तर त्या मॉलिक्युलवरती नेट फोर्स काय आहे? 0 आहे. मग असे मॉलिक्युल जे आतमध्ये आहेत त्यांना उचलून जर आपण सरफेस फिल्म मध्ये आणलं, आपण वर्क करतोय त्यांना वरती आणायला बघतोय, बट त्यांच्यावरती फोर्स कुठे ऍक्ट होणार आहे? इनसाइड द लिक्विड. म्हणजे इथे काय झालंय? वर्क झालेलं आहे. क्लिअर आहे. आणि ते स्टोअर झालेलं आहे. बरोबर आहे. आणि स्टोअर झालं म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये झालंय? पोटॅन्शियलच्या फॉर्म मध्ये स्टोअर झालेलं आहे. क्लिअर आहे. कधी स्टोअर झालंय? त्या आतल्या मॉलिक्युल्सला आपण वरती सरफेस फिल्म मध्ये आणल्यानंतर. आणि म्हणून ह्याच वर्क डनला आपण काय बोलतोय? तर सरफेस एनर्जी. सिंपल डेफिनेशन आहे त्याची. ही कॉन्सेप्ट समजलं तर डेफिनेशन एकदम सिंपल आहे. बघा, द वर्क डन इन ब्रिंगिंग एनी मॉलिक्यूल, जो मॉलिक्यूल आतमध्ये लिक्विड मध्ये आहे त्याला आपल्याला काय कुठे आणायचं आहे? इनसाइड मधून कुठे आणायला? आपण त्याला सरफेस फिल्म मध्ये आणायचं आहे. एनी मॉलिक्यूल फ्रॉम इनसाइड लिक्विड टू द सरफेस फिल्म, तर आपल्याला त्याला सरफेस फिल्म पर्यंत आणायचं आहे. विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटॅन्शियल एनर्जी, जे पोटॅन्शियलच्या फॉर्म मध्ये स्टोअर असेल त्यालाच आपण काय बोलतोय? तर सरफेस एनर्जी. सो वर्क डन करणार आहोत कोणावरती? कुठल्याही मॉलिक्यूलला. त्याला कुठून आणायचं आहे? तर इनसाइड लिक्विड पासून कुठे आणायचं आहे? सरफेस फिल्म मध्ये आणायचं आहे. आणि ते जे वर्क डन आहे ते स्टोअर कशामध्ये होईल? पोटॅन्शियल फॉर्म मध्ये स्टोअर होईल. ती स्टोर्ड एनर्जी म्हणजेच काय असणार आहे? तर सरफेस एनर्जी. ओके, सो हा होता आपला पॉईंट, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. नेक्स्ट पॉईंट मध्ये आपल्या या दोघांचं रिलेशन काय आहे ते डिस्कस करायचं आहे. गाईज, आपला आता नेक्स्ट IMP पॉईंट आहे. एक्झाम मध्ये 2 मार्क्सला विचारला जाईल आणि तो आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शन युनिट तर आपण ऑलरेडी बघितलं आहे, ते न्यूटन पर मीटर और जूल पर मीटर स्क्वेअर. मग तसंच आता आपल्याला सरफेस एनर्जीचं युनिट तर आपल्याला माहिती आहे एनर्जीचं आहे. एनर्जीचे फॉर्म तर डिफरंट आहे बट युनिट तर एकच आहे, जूल. सो सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मध्ये रिलेशन काय त्यात आपल्याला ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये बघायचं आहे. बघूया इक्वेशन काय आहे ते. सो फर्स्ट आपण काय केलं? मी डिस्क्रिप्शन दिलं, मी रीड करत नाही डिस्क्रिप्शन. जे रिक्वायर्ड पॉईंट आहेत तेच मी सांगेन. सो इथे जर बघितलं तर डायग्राममध्ये आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम घेतली आहे. फ्रेमचं नाव काय आहे? ABCD ही रेक्टँग्युलर फ्रेम आहे. C शेपमध्ये, तिकडला पार्ट ओपन आहे आणि त्याच्यावरती AD जो स्ट्रेट वायर आहे ती इझिली मुव्हेबल आहे विदाउट एनी फ्रिक्शन. क्लिअर आहे. सो अशी ती फ्रेम आपण घेतली आणि ती सोप सोल्युशन मध्ये डीप केली आहे. सोप सोल्युशन मध्ये डीप केल्यानंतर हा जो रिजन आहे म्हणजे कुठला? ABCD एवढ्या रिजन वरती एक सोप फिल्म फॉर्म होईल. मी ते दाखवले नाहीये, तुम्ही दाखवू शकता. क्लिअर आहे. डायग्राम कॉम्प्लेक्स करू नको, मी दाखवले नाहीये. सो आता सोप फिल्म फॉर्म झालं. तर सोप फिल्म फॉर्म झालं म्हणजे काय? त्याला वरती एक फ्री सरफेस असेल, खाली एक फ्री सरफेस असेल. असं बघा इथे डायग्राम दाखवलाय. BA या साईडने तुम्ही त्याला ऑब्झर्व करा, असं कन्सिडर करा. ही तुम्हाला BA रिजन मिळेल. रेक्टँग्युलर फ्रेम तशी आतमध्ये इनसाइड असणार. आता म्हणजे तुम्ही ही जी फ्रेम आहे त्याला तुम्ही या लाईनने बघताय. म्हणजे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल फार्म असं दाखवतोय, बट हा जर BA रिजन असेल खालचा BA, तुम्ही त्याला इकडून ऑब्झर्व करताय. ती ही डायग्राम केली आणि ही पण डायग्राम तशीच ड्रॉ केलेली आहे. सो हा जो BA रिजन आहे ते तुम्हाला दिसतात. नंबर ऑफ मॉलिक्युल्स मी वरती दाखवलेले आहेत. बरोबर आहे. आता मॉलिक्युल्स जेवढे जास्ती वरती असतील तेवढं त्या मॉलिक्युल्स वरती काय असणार आहे? फोर्स एक्झिट होणार आहे, राईट. आणि तो कुठे असणार आहे? डाऊनवर्ड. बघा मी बोलतो की डाऊनवर्ड का नाही घ्यायचं? तो कुठे असणार आहे? इनवर्ड असेल. कारण ह्या मॉलिक्युल डाऊनवर्ड आला, ह्या मॉलिक्युल अपवर्ड आला ना. मग डाऊनवर्ड अपवर्ड असा फोर्स एक्झिस्ट नाही करत. तो कुठे काय एक्झिस्ट करतोय? इनसाइड लिक्विड एक्झिस्ट करतोय. सो म्हणून इनसाइड लिक्विड फोर्स एक्झर्ट करेल. आता प्रॉब्लेम काय आहे की B आणि C हा तर पार्ट स्टर्डी आहे, तो कुठे मूव्ह होणार नाहीये. क्लिअर आहे. सोप फिल्म आहे ती आहे, ॲज इट इज ती राहील. बट प्रॉब्लेम काय होणार आहे की AD जी वायर आहे ती विदाउट फ्रिक्शन मूव्ह होणार आहे. क्लिअर आहे. कारण का? प्रत्येक बॉडीची नॅचरल टेंडन्सी आहे की त्याची याला एनर्जी काय करायची? कमी करायची. मग या केसमध्ये एनर्जी कशी कमी होईल? तर सरफेस एरिया काय करायला लागेल? कमी करायला लागेल. सरफेस एरिया का कमी करायला लागेल? कारण सगळे मॉलिक्युल्स ऑलमोस्ट काय केले पाहिजेत? आतमध्ये गेले पाहिजेत. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी होतील सरफेसवरती आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी झाले तर ऑफकोर्स सरफेस एनर्जी पण कमी होईल. आणि ती सरफेस एनर्जी कमी कशामुळे होते? नंबर ऑफ मॉलिक्युल्स सरफेसवरची कमी झाले की, कारण हा जो एरिया आहे तो मोठा आहे, त्यामुळे ह्याच्यावरती एक फोर्स एक्झर्ट होईल आणि ही जी वायर A' पोझिशन राहील की ज्याच्यावरती या डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट होतोय. क्लिअर आहे. आणि मग त्याच्यामुळे फायनल पोझिशन आपल्याला म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतरची पोझिशन किंवा इंटरमिडिएट पोझिशन, मधली पोझिशन आपल्याला ही मिळेल की बघा आता इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथे सरफेसवरती जास्त आहेत, इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला कमी मिळतात.
कारण लिक्विडची आता मी थिकनेस पण जास्त दाखवली, कारण जे लिक्विड मोस्टली वरती होतं क्लिअर आहे, आता पुढे गेलंय आतमध्ये गेलंय, कारण मॉलिक्युल्स आतमध्ये गेले, कारण इन्वर्ट फोर्स त्यांच्यावरती ऍक्ट होतोय आणि त्यामुळे एडी वायर काय झाली आहे, मूव्ह झाली आहे. किती डिस्टन्स ते मूव्ह झाली आहे, dx डिस्टन्सने, इथे पण दाखवले dx डिस्टन्सने मूव्ह झालेली आहे. त्याच्यावरती काय फोर्स अप्लाय झालेला आहे, तर F हा फोर्स सरफेस टेन्शनचा ऍक्ट झालेला आहे. आता हा फोर्स दोन्ही साईडनी आहे, म्हणजे वरच्या फ्री सरफेसने पण आहे आणि खालच्या फ्री सरफेसने पण एक्झर्ट होतोय. त्याच्यामुळे तो जो फोर्स आहे, जर आपल्याला माहिती आहे मगाशी आपण सरफेस टेन्शनची डेफिनेशन बघितली, T = F/L, त्यामुळे फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला, T/L. बरं इथे दोन सरफेस आहेत, आपल्याला फॉर्म्युला काय मिळणार आहे फोर्सचा, F = twice of T/L. क्लिअर आहे. सो हा फोर्स त्याच्यात, जर एकच सरफेस असता तर आपण जस्ट TL कन्सिडर केलं असतं, बट दोन साईडनी आहेत, अप्पर अँड लोअर दोन्ही साईडचे सरफेस आहेत, म्हणून F = 2 × TL आहे. आता आपल्याला काय करायचे, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर करायची किंवा त्याची एनर्जी ती वाढवायची. मग आपण ही जी वायर A', आलेली आहे त्याला आपण मूव्ह करतोय कुठे, तर AD पर्यंत मूव्ह करतोय. आता AD पर्यंत मूव्ह करतोय, त्याची लेंथ किती आहे, कॅपिटल आहे, हे सिम्पली लक्षात घ्या, इथे पण आपण मेन्शन केलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेलं आहे. सो आता आपण काय करतोय की हे मॉलिक्युल्स किंवा ही जी वायर आहे ती आपण मूव्ह करतोय AD पोझिशनला मूव्ह करतोय. मग त्यासाठी काय लागेल, त्याच वायरती जो F फोर्स इन्वर्ट होता त्याचा इक्वल अपोजिट फोर्स F' आपण त्याच्यावरती अप्लाय करतोय. मग आता तो फोर्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला होणार काय की जे मॉलिक्युल्स आतमध्ये गेले होते ना, क्लिअर आहे, ते मॉलिक्युल्स आता परत काय होणार आहेत, वरती सरफेस वरती येतील. क्लिअर आहे. म्हणजेच तुम्ही इनसाइड मॉलिक्युल्स, तुम्ही सरफेस एरिया वाढवताय म्हणजे सरफेस एनर्जी वाढवताय. कशी वाढवताय, कारण तुम्ही इनसाइड मधले मॉलिक्युल्स आहेत लिक्विडच्या आतमधले, ते कुठे आणताय, सरफेस वरती आणतायत. त्यामुळे आतले मॉलिक्युल जे सगळे होते ते कुठे आले, आता जे इथे आतमध्ये मॉलिक्युल बरेचसे होते कारण थिकनेस जास्त होती, म्हणजे ते कुठे आले, वरती परत सरफेस वरती होते. पहिली इनिशियल कंडिशन ही होती, मग इक्विलिब्रियम कंडिशन ही मिळेल, मग त्याच्यात कारण फोर्स अप्लाय होतो त्याच्यावरती, आपण त्याच्यावरती पण ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतोय, परत आपल्याला कंडिशन कुठली मिळेल, ही मिळेल. त्याच्यामध्ये आतले मॉलिक्युल्स कुठे आलेत, वरती आलेत. मग आतले मॉलिक्युल्स वरती आलेत म्हणजे आपण काय केलंय, वर्क केलंय, कारण आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केलाय. F' जो कोणाच्या इक्वल आहे, F च्या इक्वल अपोजिट आहे. मग त्याचे लागणारं जे वर्क डन होतं ते वर्क डन आपण लिहिलंय TW = F × dx. वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट वायरची किती आहे, dx त्याची डिस्प्लेसमेंट आहे. आपण फॉर्म्युला रिप्लेस केला, DW = तुम्ही F' × dx द्या आणि मग F' ला Fच पुट करा, कारण दोन्ही फोर्सेस इक्वल अपोजिट असणार आहेत. सो F × dx, F ची व्हॅल्यू काय आहे, 2 × TL dx. त्यातला आपण काय केलं, T सेपरेट घेतला कारण सरफेस टेन्शन सोबत रिलेशन बघायचं होतं, आणि W म्हणजे काय होती, सरफेस एनर्जी होती. सो T ला सेपरेट केलं, आपल्याला काय मिळालं, 2L × dx. आता L dx जर बघितलं तर L dx वायरची लेंथ आहे आणि dx त्याची काय आली, डिस्प्लेसमेंट. म्हणजे ऑफकोर्स L × dx आपल्याला काय मिळेल, एरिया मिळेल, बट तो कुठला मिळेल, वन साइड एरिया मिळेल. अदर साइडचा पण एरिया तेवढाच असणार आहे मागचा, मग तो पण किती असेल, L × dx. सो ते काय झालं, ट्वाइस L × dx, आणि ट्वाइस L × dx म्हणजे ऑफकोर्स काय असणार आहे, तर इन्क्रीज एरिया. मग त्याला आपण काय रिप्रेझेंट केलंय, DA. सो T × DA, आणि DA म्हणजे काय असेल, तो इन्क्रीज एरिया जो अगोदर डिक्रीज झाला होता. क्लिअर आहे. मग आपण काय केलं, वर्क अप्लाय केलं आणि त्या एरियाला काय केलंय, इन्क्रीज केलंय. त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला बघा, DW = T × dA. आता त्याच्यावरनं आपण सरफेस टेन्शन पण डिफाईन करू शकतो. बघा Tचा आपला फॉर्म्युला काय मिळेल, dW/dA, आणि वर्क डनचं युनिट आपल्याला माहिती आहे का असतं, जूल, आणि DA म्हणजे काय आहे, एरिया, त्याचा ऑफकोर्स युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर. त्यामुळे ह्याचं युनिट आपण J/m² पण लिहू शकतो, जे अगोदर आपण केलं होतं. ओके. सो आपल्याला जर डिफाईन करायचं सरफेस टेन्शन, ते पण आपल्याला डिफाईन करता येईल. T = फॉर्म्युला आपल्याला काय मिळेल, dW/dA. तो DA कुठे, डिनॉमिनेटर मध्ये, आणि dW आपण काय बोलतोय, सरफेस एनर्जी, आणि DA म्हणजे काय असेल, इन्क्रीज एरिया, और तो चेंज झालेला असणार आहे. कारण जेवढी एनर्जी आपण इन्क्रीज केली तेवढीच एनर्जी काय झाली होती, पहिले डिक्रीज झाली होती. सो तो इन्क्रीज बोलला तरी चालेल, और डिक्रीज बोलला तरी चालेल, और त्याला तुम्ही चेंज बोलला तरी चालणार आहे. सो डिफाईन करायचं असेल त्यांना स्टँडर्ड फॉर्म मध्ये, आपण त्याला असं डिफाईन करू शकतो, सरफेस टेन्शन ऑफ अ फ्लुइड और अ लिक्विड इज डिफाइंड ॲज इन्क्रीज इन सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, पर युनिट चेंज इन एरिया, और पर युनिट इन्क्रीज एरिया. कारण DWच्या डिनॉमिनेटर मध्ये काय येणार आहे, DA. सो इन्क्रीज इन सरफेस एनर्जी पर युनिट इन्क्रीज इन सरफेस एरिया, दॅट इज कॉल्ड ॲज अ सरफेस टेन्शन ऑफ अ फ्लुइड और अ लिक्विड. सो हे होतं आपलं रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. पॉईंट खरंच IMP आहे, एक्झामला 2 मार्क्स पर्यंत येऊ शकतो. ह्याच्यावरती न्यूमरिकल्स पण आपण बघितलेले आहेत, ते पण इम्पॉर्टंट आहेत, ते पण एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात.